स्वप्नील, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण बाबा. 9व्या अध्यायाचे नाव काय स्वप्नील? राजविद्या राजगुह्य योग. डोळे बंद करा. 30 नंबरचा श्लोक सांगा स्वप्नील. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्यस सम्यक व्यवसितो हि सह. जर एखादा अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चय असतो, अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केला असतो. 34 नंबर सांगा स्वप्नील. मन्मना मद भक्तो मध्याजी माद नमस्कुरु मामे वैशिषि युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. 9 नंबरचा श्लोक. न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनम् असक्तन्तेषु कर्मसु. हे अर्जुना, त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीन प्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. 27 नंबर. यत् करोषि यद्दश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. 16 नंबर. अहं क्रतुर्हं यज्ञस् स्वधाहमहमौषधं मंत्रोहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतम्. श्रौत यज्ञ मी आहे, स्मार्त यज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती अन्न व औषध मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मी आहे. 21 नंबर. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयीधर ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने त्या स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात, अर्थात पुण्याच्या शोधावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात. 7 नंबर. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. हे अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. 18 नंबर. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. प्राप्त होण्याजोगे परमधाम भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारण ही मीच आहे. 2 नंबर. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमन धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. हे विज्ञानासहित ज्ञान, सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे. 32 नंबर. मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि याति परां गतिम्. हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडाल आदी कोणीही असो ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. 4 नंबर. नंबर 4. मया तदमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः.
जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. 12 नंबर. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसी मासुरे चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. 24 नंबर श्लोक. 24. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते. कारण सर्व यज्ञाचा भोक्ता आणि स्वामी ही मीच आहे, पण ते मला परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत, म्हणून पुनर्जन्म घेतात. जय श्रीकृष्ण. स्वप्नील डोळे उघड. जय श्रीकृष्ण बाबा. सर्वांना जय श्रीकृष्ण. मी स्वप्नील सतीश पाठक बार्शी.